शेतकरी मित्रांनो, आता शेवटला तुम्हाला आनंदाची बातमी जाहीर झालेली आहे. कारण की बरेच दिवस झाला आता शेतकऱ्यांना माहीत नाही की खात्यात हप्ता कधी मिळणार आहे. आणि शेतकरी सुद्धा आता विसरून गेले की आपल्या जे पैसे म्हणजे मिळतील म्हणून. आता ही बातमी आपल्याला 100% पैसे खात्यात मिळणार आहे. आणि प्रधानमंत्री शेवटचा निर्णय लागलेला आहे आणि त्यानंतर निर्णयावरून आपल्याला पैसे कधी वाटप सुरू होणार आहे. अनेक शेतकऱ्यांना वाटत आहे की आता जे आहे आम्हाला पैसे मिळणार नाही, परंतु हे चुकीचा निर्णय आहे. आता हे शेतकऱ्यांना खात्यात पैसे मिळणार आणि जाहीर सुद्धा होणार आहे. कारण की काही कारणास्तव जे आहे पैसे अडकले होते, ज्यामुळे जे आहे आता सर्व शेतकऱ्यांना मोठी आनंदाची लाट आलेली आहे. आता अडकलेले पैसे जे आहे, ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मोठी आनंदाची लाट अशी आली आहे की शेतकऱ्यांना आता काळजी करू नये. आता त्यांनी जे आहे या व्हिडिओमध्ये जे आहे 2 जी आर दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जे आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सरकारने आपल्याला जाहीर केलेले जे आहे आणि त्यानंतर जी-आर नुसार आपल्याला तुमच्या खात्यात जे आहे पैसे मिळणार आहे. आता यामध्ये जे आहे नवीन नियम सुद्धा लागू झालेले आहे. हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही आणि याच नियमांचे चांगले तर काही नियम जे आहे खराब म्हणजे लागू झालेले आहे. हे बरेच शेतकऱ्यांना नियम आनंदाचे वाटू शकतात व तसेच जे आहे जास्तीत जास्त जे आहे म्हणजे आनंदाचे व तसे खराब पण वाटू शकतात. परंतु जास्तीत जास्त नियमांचे शेतकऱ्यांना जे आहे फायदा होणार आहे आणि त्यानंतर जी-आर मुळे सर्व शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला जे आहे सर्व माहिती मिळेल. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मागचा जे आहे राहिलेला आहे. आता सर्व पीक विमा सुद्धा जाहीर झालेला आहे. आता यामध्ये जे आहे तुम्हाला पैसे कसे मिळणार हे तुमचे चेक करायचे असेल तर तुम्ही जे आहे कोणत्याही जवळच्या CSC सेंटरवर जाऊ शकता आणि तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे का ते चेक करा. लिंक नसेल तर तुम्हाला बँक खात्यामध्ये जाऊन मोबाईल नंबर जे आहे लिंक करायचा आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबर लिंक केला की तुम्हाला पैसे जे आहे तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल आपल्या खात्यामध्ये पैसे मिळाले म्हणून. आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेत जे आहे दुसऱ्याच्या नावावर असेल तर तुम्हाला जर कोणी करत असेल तर तुम्हाला जे आहे पीक विम्याचे पैसे मिळणार नाही. कारण की ज्याचं शेत आहे त्यालाच पैसे मिळणार. म्हणून जे आहे तुमच्यावर सुद्धा नावावर शेत असणं खूप गरजेचं आहे. आता स्वतःच्या नावावर पीक विमा जमा करून घेतलेले असे काही गैरवापर केलेले आहेत, त्याच्यावर जे आहे मोठी कडक कार्यवाही करण्यात येणार आहे व तशीच ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवावे. आणि ज्यांचे कुणाचे जे नुकसान झालेले आहे त्यांना सुद्धा सांगावे की नुकसान झालेल्याचा फॉर्म सुद्धा निघत असतो, ज्यामुळे तुम्ही जे आहे तुम्ही त्याला फॉर्म भरायला सांगू शकता आणि त्या फॉर्ममध्ये तुम्हाला नुकसान झालेले सर्व उल्लेख करावा लागेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचे नुकसान झालेली रक्कम तुम्हाला मिळते आणि तुमची जेवढी पण रक्कम आहे ते जास्तीत जास्त तुमच्या खात्यामध्ये येते. परंतु तुम्हाला फॉर्म भरणे जे आहे खूप गरजेचे आहे. आणि हा नवीन जी-आर निघाला आहे की पहिले फक्त जे पीक विमा जे आहे पाहणी वगैरे होत नव्हती व तशीच आता, परंतु खरंच तर त्या शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे का आणि सर्व कागदपत्रे व तसेच इतर माहिती सुद्धा चेक करत आहे, जेणेकरून हा लाभ जे आहे फक्त खऱ्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. आता हे सुद्धा जे आहे उत्पन्न किती आहे यावर सुद्धा ही योजना लागू होणार आहे. शेतकऱ्यांना बरेच सारे नुकसान जे आहे झालेले आहे. त्यामध्ये अनेक साऱ्या शेतकऱ्यांची नावे म्हणजे जे आहे त्यामध्ये जे आहे जशी की कापूस, उडीद, मूग, तूर, गहू, ज्वारी, हरभरा, भुईशेंग, त्यामुळे जे आहे कोणतीही तुम्ही काळजी करू नये. इत्यादी पिकाची जे आहे तुम्हाला सर्व सरकार पैसे देणार आहे. आता नुकसान भरपाई आता सरकार देणार आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का 2024, 25, 2026 या वर्षातील शेतकऱ्यांना जे आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे अडकलेले आहे. आता जी-आर नुसार आपल्याला काय माहिती मिळते, नेमका जी-आर आपल्याला काय सांगतो, 2026 नवीन जी-आर जे आहे लागलेला आहे, हा काय नियम लावतो. फक्त शेतकरी जे आहे स्वतःचं शेत असेल आणि त्यांच्या शेतात जर उत्पन्न निघत असेल, या शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळणार. म्हणजे जी खरी योजना आहे ती फक्त गरिबांसाठी आहे, परंतु या योजनेचा जे आहे श्रीमंत लाभ घेत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की सुद्धा म्हणजे आपल्याला हे जे लाभ आहे ते जास्तीत जास्त उत्पन्न होते आणि पैसा सुद्धा त्यांच्याजवळ आहे तरी योजनेचा लाभ घेत आहे. म्हणजे जे आहे म्हणजे श्रीमंत शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहे. म्हणून शेतकऱ्यांसाठी ही योजना बंद करायची आहे आणि ही योजना फक्त गरिबांसाठी लाभ मिळायचा. म्हणजे ही श्रीमंतासाठी योजना नाही असून ही फक्त गरिबांसाठी ही योजना आहे. आणि त्यानंतर
नियम काय लागू झाले. आता त्यामध्ये जे आहे नियम लागू झालेले आहे की 30,000 ते 50,000 रुपयाच्या वरील उत्पन्न असेल तर त्यांना जे आहे योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि ती कसं ओळखायचं असेल तर त्यासाठी ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. यामध्ये जे आहे ई-के-वाय-सी केल्याशिवाय तुम्हाला खात्यात एकही रुपया जे आहे पैसा मिळणार नाही. जेव्हा तुम्ही ई-के-वाय-सी कराल तेव्हा तुम्हाला सरकार जे आहे पैसे टाकणार. आता यामध्ये जाणून घ्यायचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे न येण्याचं कारण म्हणजे खूप सारे आहे. जर तुम्ही कदाचित ई-के-वाय-सी केली नसेल तर तुम्ही सुद्धा करून घ्यावी. आता के-वाय-सी म्हणजेच बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही की ही का करावी लागते. सरकारने यासाठी ई-के-वाय-सी केली आहे की बरेच शेतकरी जिवंत नसून सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहे. आणि आपण मागील प्रमाणे सांगले की असे अनेक वेळा घडलेले आहे. त्यामुळे जे आहे खऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे व तसेच जे आहे जिवंत नसून त्यांना त्यांचा लाभ जे आहे बंद करण्यात येणार व तसेच जे आहे जिवंत असणारे शेतकरी व गरीब असणारे शेतकरी त्यांना सुद्धा या योजनेचा फक्त लाभ मिळणार. परंतु त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर जे आहे ई-के-वाय-सी करून घ्या. जर ई-के-वाय-सी केल्यानंतर तुमची दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते जे आहे आधी चेक करा की किती पैसे आहेत किती नाही. हे चेक केल्यानंतर जे आहे तुम्ही लक्षात ठेवा की माझ्या खात्यामध्ये इतके पैसे आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या खात्यात पैसा आलेला कसं कळेल हे माहिती होण्यासाठी तुम्हाला आधार लिंक करणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही ज्या बँकेत जाऊन सुद्धा आधार लिंक करू शकता. आता त्यानंतर तुमच्या खात्यात जे आहे पैसे जमा झाले की नाही आणि तुम्हाला योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही हे जे आहे काही शेतकरी राहिलेले आहे. आता यांचा सुद्धा हप्ता बाकी आहे. अधिक जे म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळे पीक विमा जे आहे न येणे आणि शेतात पाणी साचणे किंवा अशा अनेक साऱ्या बाबी. परंतु आता काही जे आहे अटी सुद्धा म्हणजे महत्त्वाच्या म्हणजे 30,000 ते 50,000 उत्पन्न हे सुद्धा म्हणजे आपण अटी पाहिलेले आहे. त्यामध्ये आता आपल्याला पुढील प्रकारे दिसून येते की म्हणजे आपल्याला नमो शेतकरी जे आहे हप्ता मिळण्यासाठी ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ई-के-वाय-सी करत नसाल तर तुम्हाला शेतकरी हप्ता थांबू शकतो. त्यामुळे तुम्हाला ई-के-वाय-सी करणं खूपच गरजेचं आहे. आणि पी-एम किसान योजनेची सुद्धा ई-के-वाय-सी जी आहे करावीच लागणार. जेणेकरून तुम्हाला जे आहे हप्त्यात फरक आणि त्यामुळे तुम्हाला दोन्ही हप्ते जे आहे तुमच्या सारखेच मिळतात. म्हणून तुम्ही ई-के-वाय-सी करणं सुद्धा गरजेचे आहे. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे 6,000 आणि पी-एम किसान योजनेचे 6,000 टोटल तुम्हाला एकूण 12,000 रुपये तुमच्या खात्यात मिळणार आहे. आणि त्यानंतर खात्यात जे येतात पैसे त्यानंतर पी-एम किसान जर तुमची अतिवृष्टी झाली असेल तर तुम्हाला 30 किंवा 40,000 रुपये रक्कम मिळू शकते. त्यामुळे तुम्ही ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला ते सुद्धा पैसे खात्यात येऊ शकतात. आणि पीक विम्यासाठी म्हणजे एकच गरजेची गोष्ट म्हणजे आपलं जे नुकसान झालेले आहे ते पेरे मांडून ठेवायचे आहे. आणि पेरणीचे जे आहे पेरे म्हणजे आपल्याला काय नुकसान झाले हे सर्व जर तुम्ही पेरणीचे पेरे मांडून ठेवले आणि त्यानंतर जे म्हणजे पटवारी येतात त्यामध्ये जे तुम्ही त्याला बोलले की आमच्या शेतामध्ये हे नुकसान झाले तर तुम्हाला जे आहे त्याचे पैसे मिळणार. याचे कारण म्हणजे कसे तुमचे नुकसान झालेली रक्कम जास्तीत जास्त असल्यामुळे आता जे आहे तुम्हाला पैसे जास्त मिळतात. आणि याचे सुद्धा फॉर्म भरावा लागत असतात. म्हणजेच त्यामुळे जे आहे तुमचे नुकसान झालेले लवकरात लवकर अर्ज करावा आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे फोटो सुद्धा काढावे लागतात. म्हणजे कसं मित्रांनो तुमचं जर नुकसान झालं आणि तुम्ही जर नुकसान फक्त म्हणत असाल की तोंडी जर देत असाल की आमचं जे आहे शेतीत नुकसान झालेलं आहे त्यामध्ये जे आहे तसं चालणार नाही. त्यामध्ये तुम्हाला फोटो द्यावे लागतील की आमचे हे नुकसान झालं आणि फोटो दिल्यानंतर तुमची पीक जे आहे पाहणी सुद्धा करतील. त्यानंतर तुमच्या शेतात फेरी होईल आणि मारल्यानंतर तुमचे काय नुकसान झाले हे पाहिल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे मिळणार. हे सुद्धा तुम्ही जी गोष्ट लक्षात ठेवी. बाकी मित्रांनो आता जे आहे पुढची दिनांक जी आहे आता एप्रिलपासून तुमचा वाटप सुरू होणार आहे. परंतु आता ती कधी तारीख येणार आहे हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही. म्हणून हे जे आहे पुढचा आता व्हिडिओ नक्कीच येणार की तुमच्या तारीख कोणती जाहीर होणार आहे. म्हणून या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या पुढची माहिती मिळण्यासाठी.